राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी आहेत। अमोलजी, काय आज जनसन्मान रॅली, विधान परिषदेचा मोठा निकाल लागला, विजयी दोन्ही प्रचंड आनंद आहे। आणि आजची जनसन्मान रॅली ही विधानसभेच्या परिवर्तनाची नांदी आहे। आणि आतापर्यंत विधान परिषदेच्या निकालामध्ये जो फेक नेरेटिव्ह आमच्या विरोधकांनी सेट केला होता की 5 ते 10 आमदार फुटतील वगैरे, तर याच्यामुळे एक सिद्ध झालंय, कुठलाच आमदार फुटलेला नाही। उलट 7 आमदार आमच्याकडे आले। जी व्यक्ती म्हणत होती की कोणाला तरी जोड्यानं हाणलं पाहिजे फुटणाऱ्याला, त्या व्यक्तीने मिलिंद नार्वेकरांना वोटिंग कसं केलं हे त्यांनी सांगावं। आजच्या रॅलीतनं मोठी राज्याचं लक्ष आहे, मोठी घोषणा होणार, चर्चा आहे। काय मोठी घोषणा होणार अशी चर्चा आहे। नाही, नक्कीच नाही। आज अजितदादांचं भाषण खूप महत्वाचं आहे। काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल की बारामतीतलाच एक युवा नेता जो एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, त्यांनी सांगितलं होतं 18 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत। तर आज त्यांना काय म्हणजे बोलायला जागा नाही, कारण काल तर मला असं कळलं की अंबानीच्या लग्नात साधं कोणी बोलायला पण तयार नव्हतं। अशी अवस्था, केविलवाणी अवस्थेच्या व्यक्ती झालेली आहे। हो, त्याच्यामुळं आजच्या भाषणावर सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि हा बूस्टर डोज आहे आजचा, आणि काही ना काही विशेष भाषण तुम्हाला आज ऐकायला भेटेल। दुसरीकडे अजितदादांच्या अडचणी वाढतात, कारण की शिखर बँक प्रकरणी त्यांना क्लीन चिट दिली, त्याच्याच विरोधात काही 7 साखर कारखाने हायकोर्टात निषेध याचिका दाखल केली आहे। असं आहे की क्लीन चिट दिल्यानंतर वास्तविक या गोष्टीची काही आवश्यकता नाही। अजितदादांवर कुठलंही दोषारोपपत्र सिद्ध होऊ शकत नाही। चूक केलीच नाही तर घाबरायचं काही कारण नाही। शेवटचा प्रश्न या सगळ्या याच्यामध्ये, विधानसभेचं नेमकं काय चर्चा आहे, काय गणित नेमकं असतं? आता वरिष्ठ पातळीवरची लोक बसलेली आहेत। विधान परिषदेच्या निकालानंतर विधानसभेच्या संपूर्ण ताकदीनं महायुती एकत्र जागा लढेल आणि जिंकू पण, लढू पण, निवडून पण येऊ। पवार गटातलं एक आणखी आज एका पेपरचा दाखला घेत चॅनलवर वेगवेगळ्या बातम्या चालवत आहेत, सर्वे दाखवत आहेत की राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या 12 जागा येतील वगैरे वगैरे। हा पेपर नेमका कोणाचा आहे, त्या पेपरच्या बातम्या कोणी चालवल्या, आणि विधान परिषदेचा निकाल आल्यानंतर ह्या बातम्या कशा पेरल्या गेल्या हे सुद्धा आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणलं पाहिजे। या निकालानंतर काही आमदार आता आहेत तुमच्या संपर्क, येणार काही पुढच्या भविष्यात काही? तुम्हाला मी सांगतो, मिलिंद नार्वेकरांना तुतारी गटाचं एक मत मिळालं। ते मत अशा व्यक्तीचं मिळालं की जो व्यक्ती म्हणत होता की जे फुटले त्यांना जोड्याने हाणा, नंबर 1, असे अनेक मतं। आता 7 मतं एक्स्ट्रा आमच्याकडे आलीत, हे तुम्ही मान्य करता। त्याच्यामुळे आता ट्रेलर आहे, आता अभि देखो, पिक्चर अभि बाकी आहे। धन्यवाद। तर अमोल मिटकरी आहेत, ज्यांनी या सगळ्या आजच्या रॅलीबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे, आणि हा पिक्चर होता, ट्रेलर अजून बाकी आहे, असं सूचक वक्तव्य सुद्धा मिटकरी यांनी केलेलं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।